अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ पाटोले यांनी जो विषय या ठिकाणी काढला, चंद्रपूर वनवृत्तामध्ये साधारणपणे 2751 चौरस किलोमीटरचं ते क्षेत्र आहे. मध्य चांदा, ब्रह्मपुरी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघ आहेत. अध्यक्ष महोदय, साधारणपणे 5-7 वर्षापूर्वी जी वाघांची संख्या 100च्या घरात होती ती 450 पर्यंत वाघांची संख्या गेलेली आहे. आणि म्हणून मी कालच या ठिकाणी वन विभागाच्या अनुषंगाने माहिती असं म्हटलेलं आहे की विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक व्याघ्र प्रकल्प करायचं ठरवलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये. आणि तुम्ही मागणी करा, जंगलामध्येच वाघ राहतील, मानवी परिसरामध्ये हे व्याघ्र प्रकल्प करण्यात येणार नाहीत. अध्यक्ष महोदय, नानाभाऊ पाटोलेंनी परवाची घटना सांगितली की त्यांच्या मतदारसंघामध्ये एका 50 वर्षाच्या ग्रस्ताला वाघाने मारलं. त्याची पत्नी आणि 4 मुली आहेत. मी कालच आदेश दिले, त्या 4 मुलीपैकी एकीला नोकरीवर घेऊन टाका आणि कायम सेवेमध्ये राहा, टेम्पररी वगैरे नाही. शेवटी अशा घटना घडू नयेत याच्याकरता वन विभाग सतर्क आहे. सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून तिथल्या जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट, संयुक्त वन व्यवस्थापन यांच्या नागरिक आणि वन विभागाचे अधिकारी नाही अध्यक्ष महोदय, वाघाला किती एरियाला ते असे निश्चित नाही, परंतु टेरिटरीमधून वाघामध्ये संघर्ष होतो आणि दोन्ही वाघ जखमी होतात. कधी कधी दोन्ही मरतात आणि कधी ते एखादा मरतो. मग असं जखमी झालेल्या वाघाला रेस्क्यू करून त्याला ट्रीटमेंट देण्याकरता त्या ठिकाणी सेंटर निर्माण केलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची जोपासना चांगल्या प्रकारे केली जाते. भविष्य काळामध्ये मी कालच असं म्हटलेलं आहे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेश या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लेपर्ड सफारी करायचं ठरले आणि विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मागणी करा. आत्राम साहेब, तुम्ही पण मागणी करा, तुमच्याकडे सुद्धा एक व्याघ्र सफारी करून टाकू. शेवटी त्यांच्याकडे जंगल आहे आणि संपलेलं नाही, भरपूर जंगल त्यांनी मेंटेन केलेलं आहे. मला कल्पना आहे, मी आयरीला गेलो ना, आत्राम साहेब इज अलर्ट मेंबर आणि ही वॉज मिनिस्टर. आता लोकांना असो, एकूणच नानाभाऊंनी जी चिंता व्यक्त केलेली आहे, वाघांचं पण रक्षण केलं जाईल आणि वाघापासून माणसाचं रक्षण केलं जाईल. भविष्य काळामध्ये मी वन विभागाचा एक आराखडाच त्या ठिकाणी आपल्या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला देणार आहे. म्हणजे या 60 महिन्यापैकी 45 महिने फक्त शिल्लक राहिलेले आहेत, 15 महिने निघून गेलेले. परंतु या भविष्य काळामध्ये वन विभागाची वाटचाल कशी असेल याचा DPRच आम्ही तिथे सादर करू आणि त्याच्यामध्ये तुमच्याकडून सुद्धा सूचना मागू आम्ही. परंतु ही समस्या कुठल्या एका गावाची नाही राहिलेली, एका जिल्ह्याची नाही राहिली, ही संपूर्ण महाराष्ट्र झाली. विदर्भामध्ये वाघ आहेत, तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी बिबटे, मुंबईमध्ये बिबटे आले, मालाडला, भाईंदरला, उरणला. आणि ह्या सर्वच वन्य प्राण्यांना सुद्धा सांभाळून मानवाचं रक्षण करण्याची भूमिका वन खात्याने घेतलेली आहे. आणि नानाभाऊ, तुम्ही निश्चित राहा, या 45 महिन्यामध्ये चित्र तुम्हाला मी दाखवू.